Fast rejoin. Those who have joined, please give me the short answer. Do you feel this tendering part or some contracting part seems to be interesting? You are learning some new things which are not the conventional one. Please respond to this question. Do you feel this is somewhat interesting? You haven't heard about this previously. 19 are joined. Please rejoin fast. One more thing, please join using audio so that you can hear me. Okay. I found that some of the students have not started their audio. Please join using audio. Else you are admitted in the class, but you are not listening. Uh, I can give the names also who are doing that. Please join using audio if you are not knowing how to start. You can see the person who has been there. Okay, 23 are there. I'm not interested to waste my again so much time. Okay, EMD. So coming back to the point, EMD is nothing but the amount of money to be deposited along with the tender document to the department by the contractors, that is yourself, quoting a tender. That means you are filling up the tender. So along with the tender document, you have to deposit some amount. Okay. Now, what is the purpose of that particular amount? This money is a guarantee against the refusal of any contractor to take up the work after the acceptance of his tender. Suppose Mr. Chetan Limkar has got one of the tender. Okay, I have filled one of the tender of the road construction, but after filling up the tender, I got that work. Okay, mine cost of the tender is very less, and I'm having some good quality of the work. Past record is very good about execution of the work, but by somehow reason, by any reason, by default, I'm not going to accept that work after maybe after selecting or after I got that work. म्हणजे ते जे टेंडर आहे ते टेंडर मला मिळालंय, परंतु काही कारणास्तव मी ते टेंडर स्वीकारत नाहीये. मी टेंडर फॉर्म भरला होता, माझी निवड झाली, मला ते काम मिळालंय, परंतु काम मिळाल्यानंतर मी ते टेंडर घेण्यासाठी थोडंसं मागे राहतोय. ठीक आहे, काहीतरी कारणांमुळे मी टेंडर रिफ्यूज करतोय, नको म्हणतोय मी काम घ्यायचं मला. ठीक आहे, तर मग ही ईएमडी काय असते? दिस ईएमटी विल गिव्स यू गॅरंटी against if you are going to reject the tender after the acceptance. ठीक आहे, तुम्ही काम घेतलेलं आहे ना, त्यानंतर तुम्ही नाही म्हणताय. ठीक आहे,
तुम्हाला एक काम मिळालंय, ते काम घेतलंय, ठीक आहे, आणि ते काम घेतल्यानंतर तुम्ही म्हणता की नाही बाबा आता मला हे काम करायचं नाहीये, तर मग त्या केसमध्ये काय केलं जातं, गव्हर्नमेंट जे कुठलं डिपार्टमेंट असेल ते डिपार्टमेंट तुमच्याकडून काही मनी म्हणजे काही अमाऊंट ऑफ मनी आधीच घेते, ठीक आहे. हे अमाऊंट ऑफ मनी किती असते, 1 ते 2% असते इस्टिमेटेड कॉस्टच्या. इमॅजिन करा आपल्याकडे कामं काही हजारो कोटींमधले आहेत, काही करोड्स मधले आहे, काही लाखांमधले काम आहेत, ठीक आहे. सपोज 100 रुपयाचं काम आहे, मग 100 रुपयातले 1 ते 2 रुपये तुम्हाला आधी भरावे लागतात, ठीक आहे. 100 रुपयाचं काम आहे, ते 100 1 ते 2 रुपये तुम्हाला आधी भरावे लागतात. हे 1 ते 2 रुपये कशासाठी असतात, तर भविष्यामध्ये जर तुम्हाला काम मिळालं आणि तुम्ही हे काम नंतर स्वीकारण्यासाठी जर नकार दिला, मिळाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालंय, ते टेंडर तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही नाही म्हणाले काम करायला, तर गव्हर्नमेंट ती काम तुमच्या तो जो रिफ्युजल आहे तुमचं, ठीक आहे, त्याच्या बदल्यात तुमच्याकडून काहीतरी पैसे घेतं आणि ते पैसे त्याला म्हटलं जातं अर्नेस्ट मनी डिपॉझिट. ओके. EMD of the contractors whose tenders are not accepted will be refunded. Okay, will be refunded. EMD जे सपोज 100 लोकांनी टेंडर भरलंय एका कामासाठी आणि फक्त एकाच व्यक्तीची निवड होणार आहे, बरोबर आहे, एकाच फर्मला काम जाणार आहे, मग ह्या 99 लोकांचं जे अमाऊंट असते, EMD अमाऊंट जी भरलेली असते ती त्यांना रिफंड केली जाते, ही रिफंडेबल असते EMD अमाऊंट. आता ही किती दिवसात रिफंड होते हेही तुम्हाला सांगता ॲडिशनली. टॉप 3 टेंडर्स म्हणजे जे सगळ्यात म्हणजे जे लोएस्ट प्राइसचे आहेत आणि गुड क्वालिटीचे आहेत, ज्याचं नियुक्ती होऊ शकते बाबा, असे टॉप 3 जे टेंडर्स असतात भरलेल्यांपैकी 100 पैकी, हे टॉप 3 टेंडर्स व्यतिरिक्त उरलेले जे 97 टेंडर आहेत, ह्या 97 ज्या कंपन्यांनी टेंडर भरलेलं आहे त्यांची EMD अमाऊंट ही 7 दिवसात रिटर्न केली जाते. किती दिवसात, 7 दिवसात. आणि हे जे टॉप 3 आहेत आपल्याकडे मेंबर्स, यांची EMD अमाऊंट ही 15 दिवसात रिफंड केली जाते. का, कारण सपोज एखाद्या व्यक्तीला काम मिळाल्यानंतर त्यानं रिफ्यूज केलं, तर ते काम त्याच्यानंतर जे सेकंड कंपनी होती ज्यांनी जे लोएस्ट प्राइस कोट केलेली होती, ठीक आहे, विथ गुड क्वालिटी, त्यांना ते दिलं जातं, ठीक आहे, किंवा जी काय त्यांची प्रोसिजर असेल, ठीक आहे. सो ज्या टॉप 3 जे आहेत माझ्याकडं टेंडर्स, त्यांची अमाऊंट 15 दिवसांनी रिफंड केली जाते आणि बाकीच्यांची मात्र 7 दिवसातच करतात. हे कागदोपत्री झालं. ॲक्च्युअलमध्ये किती वेळ घेतात प्लस मायनस थोडंफार होत असेल, आय डोंट नो एक्झॅक्ट डिटेल्स वेन इट इज, बट span which was decided is nothing but 7 days, and for the top 3 tenders it is around 15 days. Okay, within the span you have to refund that amount, that department will refund your amount. Okay, and that EMD is generally around 1 to 2% of the estimated cost. Okay, I hope it is now clear what is that EMD. Then liquidated damages. Okay, now this coming back to the commercial world. Okay, बँकेमध्ये हा शब्द तुम्ही ऐकला असेल, लिक्विडेटेड डॅमेजेस. नेमकं हे काय असतं ना, आपल्या फील्डशी कसं रिलेट करतात. सो इट इज अन अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन payable by a contractor to the owner or to the department due to the delayed construction. Okay, if you make the delay in your work, you have to pay some amount in terms of the compensation, okay, to that department. This amount of compensation is not related with the real damage. तुम्हाला किती कशामुळे उशीर झालाय, काय झालंय, काय नाही, that is not going to relate. This does not relieve the contractor from his obligations and liabilities under the contract. Okay, म्हणजे तुम्ही पैसे भरले नाही बाबा, सर माझ्याकडून काम उशीर झालंय म्हणून हे पैसे घ्या, कॉम्पेन्सेशन केले, तुम्ही पैसे घेऊन तुम्ही मोकळे होत नाहीत. दिस डज नॉट रिलीव्ह द कॉन्ट्रॅक्टर, परत एकदा शब्द वाचा, फ्रॉम दी हिज ऑब्लिगेशन्स अँड लायबिलिटीज अंडर दी कॉन्ट्रॅक्ट. पैसे देऊन लगेच तुम्ही मोकळे झाला त्याचा अर्थ असं होत नाही. इन केस ऑफ पार्ट ऑफ द प्रोजेक्ट और द प्रिमाइस इज युज्ड बाय द ऑनर. बेसिकली मी जसं म्हटलं सुरुवातीलाच, हा एक कमर्शियल बँकिंग वर्ड आहे. बँकेमध्ये हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकलेला आहे, लिक्विडेटेड डॅमेजेस. जे कोणी लोक होम लोन वगैरे केलेलं असेल, ठीक आहे, माझ्यासारखी, त्यांना हा शब्द खूप चांगला जवळून माहिती आहे. कारण हप्ता भरण्यामध्ये जर कुठे डिले झाला, कुठेतरी EMI पेंडिंग पडला आहे, तर डॅमेजेस चार्जेस आपल्याला पे करावे लागतात, ठीक आहे. आणि किंवा जर तुम्ही एखादीची प्रॉपर्टी यूज करताय, सपोज प्रिमाइसेस यूज करताय before its completion, then amount to be paid is reduced in the proportion to the value of the part that has been utilized. Okay, after issuing the certificate of occupancy. Okay,
that is nothing but the liquidated damages. Just keep the definition or some short whatever the discussion was happened with you, that is not in detail. No one is going to ask you. Just what is liquidated damage म्हटलं तर लक्षात आलं पाहिजे की बाबा हे काहीतरी आपल्याकडून डिले झाला होता, ठीक आहे, for not concerned with the real damage, and we are going to make compensation in terms of the money, okay, to the department. Then unliquidated damages. Just a minute. It is amount of compensation payable when the contract is broken. Okay, the party who suffers such breach is entitled to receive this amount from the party who has broken the contract. Now this is very important as far as you is considered. Okay, भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करणार असताल आणि जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केलं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तोडणे, थोडक्यात हा प्रोफेशनल वर्ड वापरतो त्यासाठी ब्रीच. ओके, so if you are going to break the contract, then again in terms of some money amount you have to make some compensation, okay, and that is payable to the whatever the party with which you have made the contract. Okay, so basically unliquidated damages is nothing but the amount of compensation payable when the contract is broken, the party who suffers such breach. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आणि सपोज एखादा कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, ठीक आहे, अँड बाय एनी रिझन तुमचं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट विस्कटलं काम, ठीक आहे, तुमचं रिलेशन चांगलं राहिलं नाही, तुम्ही आता कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करण्याच्या मूडमध्ये आहात, तुम्ही ब्रीच केले, ते कॉन्ट्रॅक्ट मोडले, त्या केसमध्ये काय होतं, जसं तुमचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असं त्यानुसार तुम्हाला त्याचं कॉम्पन्सेशन भेटतं. म्हणजेच जर तुम्ही ऑनर असताल आणि सगळ्या टर्म्स अँड कंडिशन तुमच्या बाजूने असतील तर तुम्हाला त्याचं कॉम्पन्सेशन भेटतं, आणि सपोज समोरच्या पार्टीकडे सगळं टर्म्स अँड कंडिशन्स म्हणजे त्यांच्या बाजूनेच लागू होतात तर मग त्याचं कॉम्पन्सेशन त्यांना भेटेल. ठीक आहे, आधी बघा, आता आय डोंट नो किती कंपन्यांमध्ये आहेत, पण आधी बॉन्ड करण्याची एक पद्धत होती. ठीक आहे, नवीन एम्प्लॉई जे जॉईन होतात एखाद्या फर्ममध्ये किंवा कंपनीमध्ये तर तिथे 2 वर्षाचा बॉन्ड असतो. ठीक आहे, आताही आहे काही कंपनीमध्ये. ओके, मग हा जर बॉन्ड जर तुम्ही ब्रेक केला तर त्या कंपनीला तुम्हाला भरपाई द्यावी लागते. ठीक आहे, कारण त्या टर्म्स अँड कंडिशन्स कंपनीच्या बाजूने असतात, परंतु त्याच जर टर्म्स अँड कंडिशन्स तुमच्या बाजूने असतील तर त्याचं रिड्युमेशन किंवा कॉम्पन्सेशन तुम्हाला भेटू शकतं. जस्ट अ मिनिट स्टुडंट्स. Okay, so that is unliquidated damages. I hope now it is clear to you. Next point,
not we are not interested, but still I can revise it for you. Okay, that is not associated with us. Firm price and firm period. Sometimes owner award the work at a firm price or the fixed rate. Okay, त्याला cost plus fixed contract मध्ये म्हटलं जातं. As the labor wages and material cost increases, it is advisable to provide the escalation and overrun compensation. Okay, and that is nothing but the firm price, and firm period is nothing but the duration of time over which the firm price is valid. Okay, now this word, let me clear to you what is important in this particular whole word is nothing but this word escalation. Okay, now I know you are not heard this word before. See, whenever you are going to fill the tender or you are going to make the contract, there is one clause which is associated with engineers or the contractors. That clause we called it as a price escalation clause. त्याला म्हटलं जातं प्राइस एस्केलेशन क्लॉज. आता या क्लॉजचा अर्थ काय होतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो. एखादं काम तुम्ही घेतलेलं असतं तुमच्या हातामध्ये, ठीक आहे. आता हे फिक्स रेट वरती असेलच असं काही नाही. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करूया ते फ्लोटेड आहे, म्हणजे रेट्स जे काय असेल ते, किंवा फिक्स रेट आहे असं कसली कुठली कंडिशन द्या. ठीक आहे, परंतु काम घेतल्यानंतर 6 महिन्यांनी तुम्हाला एक वर्षाचा 2 वर्षाचा प्रोजेक्ट, आणि त्यानंतर तुम्हाला नंतर एका स्पेसिफिक ड्युरेशन नंतर रिअलाइज होतं की या कामासाठी आधी मला सिमेंट 280 मिळत होतं, परंतु बाबा मध्येच कुठं आता हे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे सपोज. ठीक आहे, सर्व लोकांचे व्यवहार ठप्प आहेत, बिझनेस ठप्प झालेले आहेत, काही गोष्टींची प्राइस ही खूप वाढलेली आहे तर काही गोष्टींची प्राइस ही खूप कमी झालेली आहे. ठीक आहे, कमी झालं तर चालतंय, आपण प्रॉफिटमध्ये राहतो, परंतु जर प्राइस वाढली, ठीक आहे, टेक द एक्झाम्पल ऑफ गोल्ड. सध्या सोनं जे आहे 40-45 हजाराच्या पुढे 50 हजाराला टेकलं होतं मध्ये ते. ठीक आहे, मग हे आपल्याला प्रॉफिटेबल राहील का? कारण मला तर काम करायचं आहे. मी काम करताना त्यावेळेस जी प्राइस होती तेव्हा मी अंदाज घेतला होता त्यावेळेस 280 रुपयाला सिमेंट मला मिळत होतं, आणि मी अबंडंट क्वांटिटीमध्ये सुद्धा मी काय सिमेंट असं नाही की बाबा मी एक खटी 100 मजलीचं काम बांधकाम आहे किंवा 10 मजलीचं बांधकाम आहे मी एकदा सिमेंट आणून ठेवतोय, तसं तर होत नाही कधी. कारण दर 2 महिन्यात तुम्हाला फ्रेश सिमेंटच लागतंय. खडी वाळू ठीक आहे, परंतु सिमेंट तर तुम्हाला न्यू परचेस फ्रेश सिमेंटच परचेस करावं लागतं. मग जर सिमेंटची प्राइस जर माझी बदलली, ठीक आहे, ती 280 वरून अचानक ती 320 वरती जंप झाली, किंवा लेबरचं आधी डेली वेजेस होतं 500 रुपये, परंतु आता त्यांनी कामगार नाहीत, काहीतरी अडचण आली आणि हे लेबरला माहिती की यांच्याकडे माणसंच नाहीत, मग आपण जर काम करायचं असेल तर आपण जास्त पैसे घेऊन काम करू. मग असं जर केस झाली, लेबर वेजेस किंवा मटेरियल कॉस्ट जर वाढली, तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा कमीत कमी लॉस व्हावा, ठीक आहे, या उद्देशाने एक आपल्याकडे रूल आहे, त्याला म्हटलं जातं प्राइस एस्केलेशन क्लॉज. यामध्ये तुम्ही अराउंड 10%च्या आसपास, ठीक आहे, तुम्ही त्या टेंडर्समध्ये किंवा तुम्ही जे एस्टिमेट तयार करत असता, ठीक आहे, जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करत असता त्यामध्ये तुम्ही हे नमूद करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला तसं वाटलं तर, आणि जर ते खरंच व्हॅलिड असेल तर, ठीक आहे, त्याची व्हॅलिडिटी चेक केली जातं. असं नाही की बाबा नाही, लेबर काल 500 होते ना 700 रुपये म्हणतायत आणि मग मला लगेच माझी कॉस्ट वाढवून द्या किंवा त्याबद्दल मला कॉम्पेन्सेशन द्या. ते आधी व्हेरीफाय केलं जातं खरंच ते झालेलं आहे का, आणि मग तुम्हाला त्याबद्दल कॉम्पेन्सेशन दिलं जातं. हे कॉम्पेन्सेशन जनरली अराउंड 10%च्या आसपास असतं. ठीक आहे, त्यासाठी हा प्राइस एस्केलेशन क्लॉज असतो. त्या प्राइस एस्केलेशन क्लॉजमध्ये ऍक्च्युली फॉर्म्युला सुद्धा आहे की कसा कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे, मी वाटलंच तर नेक्स्ट लेक्चरला मी तो फॉर्म्युला, कारण आता आहे तो फॉर्म्युला पण त्यातले जे पॅरामीटर्स आहेत ते तुमच्यासाठी टोटली नवीन आहेत. मी आधी ते पॅरामीटर्स डिस्क्राईब करेल, मग तो तुम्हाला फॉर्म्युला सांगतो की ते कसं काढतात. ठीक आहे, प्राइस एस्केलेशन. ओके, नाउ आय होप इट इज क्लिअर ऑल्सो. Next point is nothing but the contract documents. So when the tender of a contractor is accepted, an agreement between the contractor and the department, here I'm using the word as owner, it takes place, and the documents defining the rights and obligations of the owner and the contractor. So rights and obligations are towards both the side, towards the owner also some rights and obligations, and towards the owner also, are attached to the agreement bond, and this is called as a contract document. Okay, each page of contract document bears the signature of the contractor and the accepting authority, and any correction in it is initialized. Okay, I hope it's simple part to understand.
प्रत्येक पेजवरती दोन्ही पार्टीची साईन असते. ज्या पार्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला असेल, म्हणजे इंजिनियर आणि डिपार्टमेंट असेल, किंवा एखादी फर्म आणि एखादी डिपार्टमेंट असेल, किंवा एखादा क्लायंट आणि एखादा इंजिनियर असेल, यामधलं जे कॉन्ट्रॅक्ट होतं हे कॉन्ट्रॅक्ट ड्युली साईन बाय द बोथ पार्टीज. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये वी आर गोइंग टू डिफाईन द राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ऑफ द क्लायंट ॲज वेल एज ऑफ द इंजिनियर, और ऑफ द इंजिनियर अँड ऑफ द डिपार्टमेंट. ठीक आहे, ज्या दोन व्यक्तींमध्ये हे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्यांचे राईट्स, त्यांना काय काय राईट्स आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा, वन वे कॉन्ट्रॅक्ट कधीही नसलं पाहिजे. नाही बाबा, सगळे राईट्स अँड ऑब्लिगेशन समोरच्याच पार्टीला आहेत, मग मी कॉन्ट्रॅक्ट का करायचं? कारण तुम्ही सफर होताल ना. ठीक आहे, तुम्ही जर ते कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करायला जाताल तर तुम्हालाच पेनल्टी द्यावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे वन वे कॉन्ट्रॅक्ट नसतो, म्हणजे सगळेच राईट्स अँड ऑथॉरिटीज हे फक्त एकाच बाजूने असले पाहिजेत असं नाही, तर ते दोन्ही बाजूने असले पाहिजे. ठीक आहे, आले लक्षात? Okay, so that's all about the contract documents. The next part, the contract document must contain. What are the contents of your contract document? Okay, we will go one by one. Before proceeding further, let me know anyone is having any doubt, any suggestions, any clarity required from my side. It is welcome. Please, you can unmute and you can talk, or you can put it in the chat box. Again, I will give you 2 minutes. Again, the same question I am going to ask to everyone, whether you are finding it as interesting one, somewhat new topic, new concept you are going to learn, something interesting which was going on, or still you require some new part. Okay, as far as this chapter is considered, let me clear to you. I have taken your whole syllabus of the chapter, which are the points which are been there in your chapter. Along with that, I have added some additional points also, which you require while working on the site or in your professional career. So like your firm price, firm period, or some contract documents, details of that. Nothing is been there in your syllabus. Okay, not descriptive. They have not mentioned like that. So I have added because you should know this, because you are going to do this contract in your future. I hope you are going to do it. So, is there any doubt? Shall we proceed further? Please respond me. At least give some response. हो नाही समजलंय, डोक्यावरून गेले. बोला, अनम्यूट करा. विचारू का मी प्रत्येकाला? शिवानी, एव्हरीथिंग गोज फाईन? एनी डाउट्स, एनी क्लॅरिटी? ज्ञानेश्वर, महेश, रंजित. हां, रंजित विल गिव्ह, डेफिनेटली रंजित विल गिव्ह मी रिस्पॉन्स. ॲक्टिव्ह आहेत ते जरा. शिवानंद. हो सर, समजले. Okay, okay. Somebody has responded. Amit, Satyajit. Okay, chalo. Then I will proceed further. Okay, I assume you are getting everything. So the contract documents, what does it contains? It contains the title page, name of the work. Okay, that is civil structure work, that is for design of the public building, residential building, painting work, plastering work, whatever, small work to the big work. Okay, painting, plastering, construction of building, construction of public building, G+5 story, construction of the roads, bridges, whatever the construction you are going to do. So name of the work, name of the owner. Okay, name of the contractor, that is owner is nothing but the department or the owner. Name of the contractor is nothing but name of the firm or the engineer. Contract agreement number. Okay, that has been there. You have to do it. The agreement should be done in the presence of the two witnesses as well as in the presence of the concerned persons. Okay, ॲग्रीमेंट काय असं ओपनली होत नाही, कुठे जाऊन चहाच्या टपरीवर बसल्याने ॲग्रीमेंट केले. ठीक आहे, त्या कन्सर्न डिपार्टमेंटमध्ये जाऊनच तिथे करावं लागतं इन द प्रेझेन्स ऑफ दी ऑथॉरिटीज. ओके, देन कंटेंट्स, इंडेक्स पेजमध्ये कंटेंट्स ऑफ द ॲग्रीमेंट्स विथ द रेफरन्स नंबर, इंडेक्स पेज तयार करतो आपण. देन टेंडर नोटीस, ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ द वर्क, एस्टिमेटेड कॉस्ट ऑफ द वर्क, डेट अँड टाइम ऑफ रिसिविंग द टेंडर, amount of the earnest money deposit, security deposit,
time of completion. So that part is there in your tender notice. Okay, just take it, take the note of this also. I will share this PPT with everyone, so don't bother about this. Okay, सर्वांशी मी शेअर करेल तुमच्या स्टडी मटेरियलच्या लिंकमध्ये मी टाकून देतो ही पीपीटी. ठीक आहे, आज किंवा उद्याच टाकून देतो. देन टेंडर फॉर्म. टेंडर फॉर्म मध्ये काय अपेक्षित आहे? बिल ऑफ क्वांटिटीज, कॉन्ट्रॅक्टर्स रेट ॲज आय सेड अर्लियर, कारण इस्टिमेट असतं तुमच्याकडे, एक रफ इस्टिमेट असतं, म्हणजे जे त्या डिपार्टमेंटने दिलेलं असतं, डिटेल इस्टिमेट असतं. डिपार्टमेंटची क्वांटिटी, डिपार्टमेंटचे SSR नुसारचे रेट्स, आणि त्यानुसार त्यांनी त्याचं कॉस्ट काढलेली असते. ठीक आहे, त्या वर्कसाठी. म्हणजे डिपार्टमेंटची कॉस्ट ही 50 लाख असू शकते, जसं मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. तर तुमचं जे बिल ऑफ क्वांटिटी आहे, ज्याला BOQ म्हणता तुम्ही, बिल ऑफ क्वांटिटीमध्ये तुम्ही क्वांटिटी काढताय. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही क्वांटिटी काढल्यानंतर तुम्ही तिथे स्वतःचा रेट कोट करत असता, त्याला म्हटलं जातं BOQ. परत एकदा सिंपल डिफरन्स लक्षात ठेवा ऍब्स्ट्रॅक्ट शीट आणि BOQ मध्ये. ऍब्स्ट्रॅक्ट शीट जे तयार करत असतो त्यामध्ये SSR नुसार रेट कोट करत असतो. म्हणजे सपोज एक्सकॅव्हेशन 10 मीटर क्यूब क्वांटिटी, एक्सकॅव्हेशनचा सध्याचा रेट 1700 रुपये, मग 10 मीटर क्यूब साठी किती, हे तुम्ही SSR नुसार रेट कोट केला. परंतु तेच 10 मीटर क्यूब क्वांटिटी, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टर त्याचा स्वतःचा रेट कोट करतोय. सपोज तो 1800 रुपये असू शकतो, तो 2000 बी असू शकतो. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं बिल ऑफ क्वांटिटी. ओके, सो दॅट्स स्मॉल डिफरन्स बिटवीन द ऍब्स्ट्रॅक्ट शीट अँड BOQ. म्हणूनच टेंडर मध्ये बिल ऑफ क्वांटिटीला तितकं महत्व आहे. जस्ट अ मिनिट. ओके, चलो. So where it is, where? Okay, so बिल ऑफ क्वांटिटी शुड बी देअर. यामुळेच टेंडरमध्ये जे रेट्स जे तुम्ही व्हॅरिएशन बघत असता, 50 लाखाच्या कामाला कोणाचं 50.5 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट टेंडर येत आहे, कोणाचं 50.25 हजाराचं येत आहे, कोणाचं 51 लाखाचं येत आहे, कोणाचं 49 लाखाचं येत आहे, कारण कॉन्ट्रॅक्टर तिथं त्याचा रेट कोट करत असतो. ठीक आहे, पण हा टेंडर त्याचा रेट कोट करत असताना, तो रेट कोट करताना हे नेहमी लक्षात ठेवा, आपण कुठल्या बेसिसवरती तो रेट कोट करतोय. माझ्याकडे लेटेस्ट मशीन आहेत, जरूर तुम्ही कोट करा. माझ्याकडे कुठलंच मशीन नाही, मॅनपॉवर नाही, काय नाही काय नाही, तुम्ही एखाद्या ऍक्टिव्हिटीसाठी इतरांपेक्षा काहीतरी जगाच्या वेगळा रेट कोट केला, चालणार नाही, तुमचं टेंडर रिजेक्ट होते तिथं. ठीक आहे, सो कॉन्ट्रॅक्टर रेट्स तुमच्याकडे अवेलेबल असलेलं मशीन पॉवर, मॅन पॉवर, वर्कमॅनशिप जे काय अवेलेबल असेल तो विचार करून मग तुम्ही तिथे रेट कोट करत चाला. सगळा विचार करायचा, तुम्हाला अवेलेबल मटेरियल किती डिस्टन्सवरती आहे, किती खर्च येऊ शकतो, सर्व गोष्टींचा अभ्यास करा आणि मग तिथे रेट कोट करा. ठीक आहे, देन टोटल, आणि हा रेट सुद्धा तुम्ही ऑब्झर्व करताल तुमच्या SSRच्या रेटशी थोडाफार मॅच करत असतो. असं होत नाही की SSR मध्ये 1000 आणि तिकडे डायरेक्ट लाख रुपये रेट कोट केला तुम्ही एखाद्या ऍक्टिव्हिटी, असं होत नाही. सिंक्रोनायझेशन म्हणजे सिमिलर रेट तुम्हाला ऑब्झर्व होईल, तो त्यानुसारच तो SSR बनवलेला आहे, इतका अभ्यास करून. त्यानंतर आहे टोटल कॉस्ट ऑफ वर्क, टाइम ऑफ कम्प्लिशन, अमाऊंट ऑफ सिक्युरिटी डिपॉझिट. हे झालं टेंडर फॉर्म बद्दल. त्यानंतर आहे schedule of issues of the material. So list of materials to be issued by the department to the contractor with the rates and the place of issue. जर तुमच्याकडे मशीन्स नसतील आणि तुम्ही जर डिपार्टमेंट कडून परचेस असाल तर ते ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर आहे ड्रॉइंग्स, कम्प्लीट सेट ऑफ ड्रॉइंग्स विच इन्क्लूड्स प्लॅन, इल्युएशन सेक्शन, डिटेल ड्रॉइंग, परमिशन ड्रॉइंग, स्ट्रक्चरल ड्रॉइंग, RCC ड्रॉइंग, एव्हरी ड्रॉइंग. ओके, all are fully dimensioned. Okay, with all dimensions which are being given. Specification मध्ये दोन कॅटेगरी येणार, जनरल स्पेसिफिकेशन which gives you idea about the nature and the class of the work and the quality, and detailed specification which will give you the detailed description of each atom of the work including the materials, their methods of execution and everything. Okay, every parameter we have to consider. Okay, I hope now this 7 points are clear to you. Okay, so before proceeding towards the conditions of contract, okay, I will now it's 2:55 almost in my mobile, I can see. So just 5 minutes are left to conclude our lecture, so I will stop here for today's lecture only. Okay, I will take your attendance for this particular time.
If you are having any doubt, any clarity you required, you can please put it in the chat box, or you can unmute and you can talk. Meanwhile, I will take your attendance. Roll number 44 सत्यवान. Okay. If anyone is having any doubt, please let me know. There are 2-3 minutes which are left with us, so we can clarify. We'll have some discussion. Otherwise, we will conclude this session for this particular time. I will ask one by one. Mayuri, roll number 6, any doubt? Subhash Pawar, roll number 71, any doubt? Shubham Vitekari, Ajinkya, 57, Sakib, Satyavan, Sanjeevani. Please, you can unmute and you can ask me. Saili, Maneshwar, or you can put it in the chat box also. आजचा पार्ट समजलाय का? पहिला क्वेश्चन रिस्पॉन्ड करत चला. प्रमोद, काही शंका? प्रमोद अटकळे. Please put it in the chat box. Your response should be noted. Roll number 1, roll number 31, Ranjit, Vijay Tarangi, roll number 58, Vijay Kumar. You are having any doubt? Ask me. Shivanand, Sajan, Samarth. No doubt, no shanka. Okay, I'm happy. Okay, so for this time, I will take your leave. We will meet on tomorrow so that we will discuss the furthermore part of this particular chapter. Okay, you have put it in the chat box. Okay. Okay. Oh, समझ ले. Okay, I'm happy. Okay, so with this time, I will take your leave. Goodbye. Have a great day. Take care of yours and your family members. Thank you. Bye bye.